मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्माची कथा आज आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी त्या मारुतीरायांना नमस्कार करते आणि हनुमानाची कृपा आपणा सर्वांवर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मारुतीरायांचा जन्म चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी झाला, म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी करतात. हनुमानाच्या आईचे नाव अंजनी आणि पित्याचे नाव केसरी. अंजनी ही शापित अप्सरा होती. एका ऋषीने तिला शाप दिला होता. या शापातून मुक्ती मिळण्यासाठी तिने इंद्रदेवांची भक्ती केली. इंद्रदेवांनी तिला सांगितले की मी तुझी शापातून पूर्णतः मुक्ती तर करू शकणार नाही, तुला पृथ्वीवर वानर रूपात जन्म घ्यावा लागेल. अयोध्येचा राजा दशरथ याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. या यज्ञाचा प्रसाद दशरथाच्या राण्यांमध्ये वाटला गेला होता. पवनदेवाने त्यातला काही भाग उडवला आणि अंजनीच्या हातात दिला. त्यानंतर अंजनी मातेच्या पोटी मारुतीचा जन्म झाला. हनुमान हे भगवान शंकर, पवनदेव आणि वानर शक्ती यांचा मिलाफ आहेत. त्यामुळे ते अफाट शक्ती, भक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. मारुतीची अनेक नावे आहेत. पिता केसरी म्हणून केसरी नंदन, माता अंजनी म्हणून आंजनेय, वायूच्या कृपेने झाला म्हणून वायुपुत्र, तसेच बजरंग आणि हनुमंत अशीही नावे आहेत. मारुतीला हनुमान का म्हणतात? ऐका. मारुती लहान असताना त्याने सूर्योदयाच्या वेळी सूर्याचा लाल गोळा पाहिला. मारुतीला ते फळ वाटले. मारुतीला ते फळ हवे होते, म्हणून त्याने ते फळ मिळवण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली. सूर्यदेवाने मारुतीला त्याच्याकडे येताना पाहिले. मारुती पुढे येऊ नये यासाठी सूर्याने त्याचे तेज आणखी प्रखर केले, पण मारुती काही थांबेना. हे बघून सूर्यदेव इंद्राकडे जातात. इंद्र मारुतीला समजावतात की हा लाल गोळा फळ नाही, तो सूर्य आहे, तेव्हा तू आलास तिथे परत जा, सूर्याकडे जाऊ नको. पण बाल मारुती ऐकेना. मारुतीने इंद्राकडे दुर्लक्ष केले आणि सूर्याकडे जायचा प्रवास सुरूच ठेवला. यामुळे इंद्र रागावले. रागावून इंद्राने वज्र मारुतीवर फेकले, परंतु इंद्राचा नेम चुकला आणि वज्र मारुतीच्या हनुवटीवर लागले आणि हनुवटीला इजा होऊन हनुवटी चेपली गेली. तेव्हापासून मारुतीला हनुमान असेही म्हणू लागले. हनुमानाला रुद्राचा अवतार असेही मानले जाते. वानर हे आर्य नव्हते, परंतु समस्त वानर रुद्राचे उपासक होते. हनुमान सुद्धा रुद्राचा उपासक होता. हनुमान बलाढ्य होता, धाडसी होता, धोरणी आणि प्रेमळ होता. हनुमान रामभक्त होता, रामाचा विश्वासू सेवक होता. हनुमान ब्रह्मचारी होता. सीतेचा शोध लावताना हनुमानाने उत्कृष्ट हेराची भूमिका करून उत्तम हेर आहे हे त्याने जगाला दाखवून दिले. कठीण प्रसंगी हनुमान प्रभू रामचंद्रांचा सल्लागार होत असे. प्रभू राम आणि रावण यांच्या लढाईत तो वीरपुरुष होता हे सिद्ध झाले. हनुमान राजनिष्ठ होता, स्वामीनिष्ठ होता. रामाच्या मंदिरात श्रीरामांच्या पायाशी हात जोडून बसलेला तो दिसतो. हनुमान मंदिरात त्याच्या एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात उचललेला पर्वत असा हनुमान आपल्याला दिसतो. हनुमानाची आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.
पांडव द्रौपदीसह वनवासात होते. एके दिवशी सकाळी द्रौपदी भीमाला सकाळी सकाळीच फुलं आणायला सांगते. भीम फुलं आणायला जातो. नुकतेच कोवळे ऊन पडलेले असते. थोडे चालल्यावर भीमाला काहीतरी वेगळं दिसतं. सूर्यप्रकाशात काहीतरी चमकतंय असं वाटतं. तो जाऊन बघतो तर काय, एक वानर झोपलेले असते आणि त्याची मोठी शेपटी भीमाच्या वाटेत आलेली असते. भीमाला त्याच्या शक्तीचा गर्व आधीपासूनच झालेला होता. भीम थोड्याशा उद्धट स्वरातच त्या वानराला उठवतो आणि म्हणतो की तू तुझी शेपटी बाजूला घे. म्हातारे वानर म्हणते, मी आजारी आहे. माझी शेपटी बाजूला घेण्या एवढीही शक्ती माझ्यात राहिलेली नाही. तुझ्या वाटेत जर माझी शेपटी आली तर जरा तूच बाजूला कर ना. भीम म्हणतो, ठीक आहे, मी तुझी शेपटी उचलून बाजूला ठेवतो. भीम त्याच्या गदेने त्या वानराची शेपटी बाजूला करायला बघतो. शेपटी गदेने हलवली सुद्धा जात नाही. शेपटी एका ठिकाणीच असते. भीमाला शेपटी गदेने काही केल्या बाजूला करता येत नाही. म्हणून भीम एका हाताने शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. पण भीमाला काही शेपटी एका हाताने बाजूला करता येत नाही. नंतर भीम गदा खाली ठेवतो. त्यामुळे त्याचे दोन्ही हात रिकामे होतात. मग दोन्ही हाताने शेपटी उचलायला बघतो, पण शेपटी काही उचलता येत नाही. त्यावेळी भीम ओळखतो की हे साधे वानर नाही. भीम त्या वानराला नमस्कार करतो आणि विचारतो, आपण कोण आहात? आपण आपले खरे रूप माझ्यासमोर प्रकट करण्याची कृपा करावी. तेव्हा वानराचे रूप बदलून साक्षात हनुमंत भीमापुढे प्रकट होतात आणि भीमाला प्रेमाने आलिंगन देतात आणि सांगतात की मी रामभक्त पवनपुत्र हनुमान आहे. मी त्यांच्याच सांगण्यावरून तुझा अहंकार दूर करण्यासाठी तुझ्या वाटेवर झोपलो होतो. आपल्याला देवांच्या कृपेने ही शक्ती मिळालेली आहे. त्या शक्तीचा अहंकार बाळगू नकोस, असे अंजनीपुत्र हनुमान भीमाला सांगतात आणि भीमाच्या शक्तीचा अहंकार जो त्याला आलेला होतो त्या अहंकाराचं हरण करतात. असे होते हनुमान. मंडळी, कशी वाटली कथा? सगळ्यांनी फोटोतल्या हनुमानाला नक्की नमस्कार करा. नक्की हनुमान सगळ्यांना प्रसन्न होवोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.